मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप। माझी मराठा समाजावर निष्ठा आहे, समाज माझा देव आहे। आज शेवटची आणि निर्णायक बैठक आहे। मराठ्यांना हरवण्याचं कोणीतरी स्वप्न बघतंय। मी कोणत्याही पक्षाचा नाही, शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, कोणत्या पक्षाचं काम करत नाही। ठाकरेंचे सरकार असतानाही आंदोलन केलं, हे सगळे देवेंद्र फडणवीस करतात। मुख्यमंत्री शिंदेंचे काही लोक आहेत, अजित पवार यांचे 2 आमदार यामध्ये आहेत। बैठक संपल्यावर सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवा, मराठा समाजाला संपवण्याचं काम सुरू आहे। देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र सुरू आहे। फडणवीस म्हणाले, एका मिनिटात सगळी स्वरांची अंमलबजावणी होईल। सलाईनमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव होता, म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं। माझा एन्काउंटर करण्याचाही फडणवीसांचा विचार होता। फडणवीसांना कुणी पुढे गेलेलं आवडत नाही। फडणवीसांच्या जीवावर सगळे सुरू आहे। फडणवीसांमुळे खडसे, पटोले यांना भाजप सोडावं लागलं। मला बदनाम करण्यासाठी फडणवीसांना टोळी उभा केले। सागर बंगल्यावर पायी येणार, उपोषण करत सागर बंगल्यावर येणार। फडणवीस शिंदेंना सगळी स्वरांची अंमलबजावणी करू देत नाहीत। फडणवीसांमुळे प्रफुल्ल पटेल, भुजबळांची, पवारांची साथ सोडली। फडणवीसांमुळे शिंदेंना वेगळा निर्णय घेतला। फडणवीसांनी मला रोखून दाखवावं। भाजपला मोठं करणाऱ्या मुलीची अवस्था आज काय आहे? फडणवीस पूर्ण राज्य चालवतात। लाठीचार्ज नंतर माफी मागावी लागली, याचा फडणवीसांना राग आहे। मी फडणवीसांना उपोषण सोडवायला येऊ दिलं नाही, याचा त्यांना राग आलाय। भुजबळ आणि अजित पवारांचं कधी जमत नाही। फडणवीसांना माझा बळी हवाय का? बारसकरांच्या मागे फडणवीसांचा हात आहे। खुमखुमी असेल तर फडणवीसांनी पुढे यावं। माझ्या विरोधात कुठलीही तक्रार नाही। मोदी सत्तेसाठी शेतकऱ्यांचे मुर्दे पाडतायत। फडणवीसांच्या सांगण्यावरून कुणबी दाखल्यांचं वाटप बंद झालंय। धनगर समाजाचा फक्त वापर केला। मला राजकारणात यायचं नाही, मला आरक्षण हवंय। सागर बंगल्यावर माझ्यावर गोळ्या घाला। माझ्या विरोधात आणखी 17-18 जण उतरतील। पंकजांना, कराड व जानकरांना पडळकर पर्याय देऊन संपवण्याचा प्रयत्न केला। बारसकर आणि राणेंच्या माध्यमातून माणसं सोडू नये। फडणवीस सर्व घडवतायत। बारसकर महाराजाला फडणवीसांनी बसवलंय। फडणवीसांच्या मर्जीशिवाय काहीच होत नाही। छत्रपतींचं नाटक दाखवलं, मी काय गुन्हा केला? नाटकाची रक्कम देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते। मोठ्या नेत्यांना पर्याय देऊन संपवलं जात आहे। फडणवीस सत्तेसाठी स्वतःची माणसं लाथळतायत। न्यायालयानं समान न्याय केला पाहिजे। निर्णायक बैठक होणार, शेवटची आणि निर्णय। मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सविस्तर ऐकून घेतलं तर बरं होईल। मला तुमच्याशी काही घंट्यासाठी सविस्तर बोलायचं आणि मीडियावाल्यांनी त्यांचे कॅमेरे सेट करून तुम्ही लगेच खाली बसा। ही बैठक अंतिम निर्णय घेण्यासाठी शेवटची बैठक आहे, निर्णय। त्यामुळे समाजाशी महत्वाचं बोलायचंय। काय षडयंत्र आहेत किंवा काय घडले, काय घडणार आहे आता लगेच, हे समाजाला सांगणं गरजेचं। म्हणून आपण ही बैठक एकदम शांततेत, म्हणजे तुम्ही आरडा केला नाही तर आवाज कमी असला तरी सगळ्यापर्यंत आवाज येईल। आपल्याला निर्णय काढायचा आहे। निर्णायक बैठक म्हणजे शेवटचा निर्णय घ्यायचा म्हणल्यावर आपण जास्त महत्व आपल्या समाजाला आणि बैठकीला दिलं पाहिजे। आता मला तुमच्याशी खूप महत्वाच्या गोष्टी बोलायच्या। तुम्ही खाली बसा। आपला एक आवाज पडवा। तुम्ही खाली बसा सगळे। इकडून लोक असले ते कुलर इकडे सर केला का मला लोक दिसते निकडचे। अलीकडे घ्या फक्त अलीकडे। आता फक्त एकमेकाशी काही असलं तरी बोलू नका आणि आता उठू पण नका। आणि आपल्याला ही बैठक आता निर्णय करायची। मी समाजाचा ना नेता म्हणून करतो ना नेतृत्व म्हणून, आणि म्हणून हे घडले। मी जर स्वार्थी असतो, लबाड लुचाडणार असतो, इथून मागच उघडा पडलो असतो। म्हणजे 17-18 वर्षातच कशाच्या ना कशाच्या निमित्ताने माणूस उघडा पडतो। मी मात्र एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय आणि निष्ठा म्हणून करतो। निष्ठा असल्याशिवाय देवाची सुद्धा मोजभक्ती नाही करू शकत। निष्ठा असली तरच देवाची म्हणून त्याच्या देवावर निष्ठा आहे त्याच्यावर भक्ती करू शकतो। तसं माझा देव समाज आहे आणि समाजावर माझी निष्ठा आहे, म्हणून मी त्यांना मायबाप मानले आहे। आणि एक मुलगा म्हणून किंवा एक गरीब घरातला पोरगा म्हणून
जितकी ताकदीनं सेवा करता येईल तितकी करतो. ही निर्णायक बैठक आपल्याला घ्यावी लागली. ही आपल्याला नंतर घ्यायची होती, पण आपल्या मराठ्यावर लवकर वेळ आली ती घेण्याची. कारण कोणीतरी स्वप्न बघतंय मराठा हरवण्याचं, आणि मराठ्याला हरवण्याचं स्वप्न बघायला लागले म्हणून थोडी लवकर घ्यावं लागली. नाही ते 3च्या नंतर बैठक होणार. आता मी मूळ विषयाला हात घालतो. मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला, मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही, हे तुम्हाला प्रामाणिक सांगतो. उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेसही मी त्यांना बोललेलो आहे कठोर भाषेत, आणि आता यांचं आहे तरी बोललो. याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी माझ्या समाजाचा. मला समाजापूर्वक कोणाचाच मुलायचा मी ठेवत. मग वेळे प्रसंग मला अर्ध्यावर समाजात सोडलं तरी चालत, पण मी समाजाशी निष्ठा नाही येऊ शकत. आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात करतो. नेमकं झालंय असं, सरकारनं दिलंय 10% आरक्षण, आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण. जे सिद्ध झालंय ते मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाला. तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठ्यांचे नोंद सापडले नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा, हे द्या. आपण अशी मागणी केली, त्यांच्याच म्हणण्यावर केलेली. त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत, त्यांचा विरोध आहे. मग आपण नवीन पर्यायी शब्द काढू. पर्यायी शब्द सगळ्या सोयऱ्यांचा आपण आणि सरकारनं मिळून याचे हॉस्पिटल काढले. पण झालंय असं, हे सगळं काय घडून येत आहे ना. मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही, पण आज सगळंचे सगळं खरं बोलावं लागतं. फक्त त्यातले शब्द समजून घ्या. हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस. मला जे घेरलंय ना, तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या. सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही गोंधळ आरड्याची बैठक नाही, ही निर्णायक बैठक. मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे, म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळ्या नकोय. समाज आज कोणत्या दिशेला आहे आणि उद्या यांना कोणत्या दिशेला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलो हे समजून घ्या. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला, आणि हे दरारा संपवायचं त्यांचं स्वप्न आहे. संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं, आणि 10% मराठ्यावर लादायचं काही करू. आणि हे पोरग ऐकतच नाही. हे पोरग एकटं संपलं पाहिजे, नाही त्याचा गेम तरी करावा लागेल, नसता याला बदनाम तरी करावं लागेल, नसता याला उपोषणात मरू द्यावा लागेल म्हणून 16 दिवस उघडा, नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली. किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे, हे देवेंद्र फडणवीसला वाटतं. आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुंकू आहे ना, बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून टाकेल. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना, तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो की माझा बळी. पण समाजाची इमानदारी मी नाही येऊ शकत. समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तेच घ्यायचंय, येणार आहे. 10%ला नाही हात लावून. माझ्या तोंडून ओतून घेण्यासाठी तोच हे उभा केला आहे, मी त्याला दोष देत नाही. आता हे जो उभा केलाय हे त्यांनीच उभा केलाय. मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले. तिथून उतरून पत्रकार परिषदा, पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता आहे तो. बच्चू कडूला इतक्या वेळेस दाखवलं नसून इतकं त्याला दाखवलं, शब्द ना शब्द, सेकंद मीडिया दाखवते. हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी. त्याला सगळी ताकद दिली, आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा, हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम. त्याच्यात काही समन्वय सुद्धा आहे. मुंबईचे 4-5 समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांचे दुकानं बंद पडलेले आणि ते एकनाथ शिंदे साहेबाच्या आजूबाजूला फिरतात. वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे. बिगारी मिशावाले
ते सुद्धा त्याचं पालन पोषण करतात. शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजूला. यांनी त्याला उभा केलाय. नारायण राणेंनी काल आमच्या गेवरा तालुक्यातल्या 2 आणि अंबोर तालुक्यातल्या एकदम उचलून दिले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी. तेही तिथे मुंबईत एखाद्या वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर घेतील. असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यात उभा केली. तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो, नारायण राणे साहेबाची हिंमत घेणे देवेंद्र फडणवीस साहेबचे म्हणले करू नको. तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं षडयंत्र. टोटल देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर 1 मिनिटात सगळ्या सोयीची अंमलबजावणी. एकनाथ शिंदेना हे दोघं करू देत नाही. ही परफेक्ट माहिती. त्याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा 2-3 आमदार आहेत, ते पण मराठ्यांचे. हे सगळं षडयंत्र आहे. मराठा हे पोरग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डंक सुद्धा लागू शकत नाही. पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे त्यांना वाटतं. समाजाचं आपलं स्वप्न होतं गुलाल उधळा. समजून घ्या, यांचं स्वप्न होतं 10% दिलं की असा गुलाल उधळला नाही. याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला. आता काही खरं दिसत नाही. आपला अपमान झाला. दुसरं सांगतो, देवेंद्र फडणवीसला माघारव हे का करतोय ती शंका भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेसमध्ये असणाऱ्या पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो, विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू. फक्त मराठा म्हणून आज तुमच्या समोर कथन करणार. किंवा काय असं करतोय त्याचं कारण आपल्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी तो पोलिसांकडून झाला आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझ्या आहे आणि त्याला ती माफी मागावं लागली. तेव्हाचा राग त्याच्या डोक्यात आत्तापर्यंत. मी माझ्या आई बहिणीच्या बाजूने राहू नाही का? मी काय चूक नाही केली. दुसरं, त्याला एक ऑपरेशन सोडायला यायचं होतं. त्याला टाक धुवून घ्यायचा होता मराठा समाजात आणि तो आई बहिणीला शिवाय दिल्यामुळे मी नाही येऊन दिला. त्याला तिसरा राग आहे. अमित शहा संभाजीनगरला येणार होता, तो आला नाही. त्याला चौथा राग आहे. 19 तारखेला नरेंद्र मोदी येणार होते. त्याला 5वा राग आहे. मी ब्राह्मण आणि मी मराठ्यांना हरवून टाकेन. मी आजपर्यंत त्याला जातीवर कधीच बोललेलं नाही. त्याच्या डोक्यात येत आहे. त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपते. मी पक्ष म्हणून बोलत नाही, माणूस म्हणून तुमच्याशी बोलतो. त्याचा जीव ऐकणार नाही तो संपला जातो. तुम्हाला एकच उदाहरण देतो, त्याला पुढे गेलेलं कोणी खपत नाही. एखादी जात मोठी झाली त्याला जमत नाही आणि त्याला त्याचे पुढे ऐकण्यात घातला आणि मराठी मात्र एका बाजून आले आणि पोरग जर राहिलं तर आपला विषय संपला. मग पर्याय त्याला बदनाम केल्याशिवाय पर्याय. म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, त्याचा नाही ऐकल्यावर काय होतं. मी त्याचा केलेला अभ्यास एकनाथ शिंदेचा सुद्धा सांगणार, अजितदादांचा सुद्धा सांगणार. सुट्टी कोणालाच नाही माझ्याकडे. त्याच्याबद्दल केलेला अभ्यास. हे लोक मुंबईत फिरले आणि याला सगळी ताकद पुरवली, पोलीस यंत्रणा पुरवली. मीडियाच्या बांधावर प्रचंड दबाव आणून त्यांनाही दाखवायला लावले. सगळे मराठ्यांचे आमदार सुद्धा आजूबाजूने फिरले. त्यांनी एकाच वेळा उचलला नसता ते जर म्हणला तर कोणीच बोलू शकत नाही. कारण पातळीत एका माणसाने सांगितलंय ते बाबा देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर 20-19 तारखेला खाली आलेला वरून. त्याच्यामुळे देव जर म्हणला तर ह्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब म्हणला तर काहीच होऊ शकत नाही. राज्यात काही त्याचे चाललंय तर त्याच्या जीवावर चाललंय आणि त्याचं नाही ऐकल्यावर काय होतं ते सांगतो तुम्हाला. जो माणूस स्वतःला कधीच पक्ष सोडू शकत नाही त्याचा धाकाचा पक्ष सोडायची वेळ नको राहील. त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो. एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत. कधीच सोडायची वेळ आली. कधीच विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाही. पक्ष सोडून जावं लागलं दिल्लीला. नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाही, सोडावं लागलं. पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही. आज असूनही घुटमत म्हणजे आवश्यक केल्यासारखी. मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो. मला यांचं काय होतं याच्याशी घेणं घेणं नाही. देवेंद्र फडणवीस काय चीज आहे आणि मराठी एक झाले त्यांना काय तो करायला निघाला हे मला तुम्हाला सांगायचं आता. कारण हे त्यांच्या जवळच्याच लोकांची मंत्र्यांची माहिती.
तिला किती रात घुसतो आणि त्याची किती यंत्रणा भारी येते राता रात्री तो बचत आहे माझ्या कधीच काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो काय करू शकतो मी तुम्हाला सांगायला लागलो याला मी सांगताना पक्षाला घेऊ नका मी सांगताना पक्षाला घेऊ नका कधीच आयुष्यात जीव जरी गेला फासाला जरी लटकेलं तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत नाही एवढा धाक भरेला जेलचा की प्रफुल्ल पटेलला राष्ट्रवादी द्यावा लागला त्या काँग्रेस भाजपमध्ये यावं लागलं मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतो कधी राष्ट्रवादी नाही सोडू शकत नागराज याला जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं तो इकडे आलाय आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार छगन भुजबळ का वाच राष्ट्रवादी सोडू शकत आणि अजित पवारचं त्याचं जमत सुद्धा तर ते दोघं एकीकडे सोडू शकत नाही तरी मी पुन्हा जेलला देवेंद्र फडणवीस टाकेल म्हणून छगन भुजबळला तिकडे अजित पवारचं त्याचं पटत नसून जावं लागलं एकनाथ शिंदे साहेब कवा शिवसेना सोडू शकत नाही बाळासाहेब ठाकरे कधीच ना विलासानं त्याला तिकडं मागले जावं आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो अशोक चव्हाणांच्या घरात 3दा मुख्यमंत्री पद दिले बापासह कवाच काँग्रेस सोडू शकत नाही तो कवाच पण जावं लागलं आता मला एक प्रश्न पडलाय तो ज्यांना जेलला पाठीला ह्या पुण्याला हे तो ह्या पक्षात आल्यावर कसं काय चांगले झाले आणि मला निष्ठा सोडायला 10% तो घ्यायला लावणार मग मी चांगला होणार आणि आरोप बंद होणार ना करतोड आरोप करायचे तर मी मराठ्या सोडित नाही करतोड काय करायचं मग वाकडे म्हणजे त्यांच्या दोरीत मला म्हणू शकतो तुला आरोपात घेरी मुंबईत सगळ्या यंत्रणा तुझ्या विरोधात बसवली त्याला सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून दिल्या तुला घेरणार एकदा समाजावरची निष्ठा सोडून 10% मान्य कर नाही तर तुला घेरून संपवणार मी मरायला तयार आहे का करतो तू देवेंद्र फडणवीस तू मनोज जरांगेच्या नादी लागला मी शेतकऱ्याचा पोरगा आहे तुला पूर्वी बसवलेली आता सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी दरारा निर्माण केला आणि बाजूला घेतला तेच रविकांत तुपकर मध्ये सुद्धा केले जे माणसं यांच्याकडे कधीच येऊ शकत नाहीत कधीच ते आले या सुनील तटकरेची उभ्या हयात राष्ट्रवादीत गेल्याने राष्ट्रवादी मोठी केली आणि सोडू शकत नाही त्या माणसाला एका रात्री तिकडे यावं लागलं एकदाच धनंजय मुंडे नावाचा उठवला होता त्यांनी एकदाच सांगितलं तो सगळं काढू का आणखीन धनंजय मुंडे बोलला नाही कारण सगळ्याला माहिती हे मध्ये टाकते मी आज फक्त सत्य बाहेर पडायसाठी बोललोय यांना सगळ्याला विरोध करणार आहे मी उद्यापासून पुन्हा करणार आहे पण सत्य सांगायला लागलो ज्यानं खरं भाजप मोठं केलं त्याची पुरीची आज काय दशा आहे पंकजा मुंडेची ज्याला चालता सुद्धा येत नाही पुरा हंग मोडलं तर एकनाथ खडसेने भाजप उभा केलं त्यांची आज परिस्थिती काय याचा जर नाही ऐकलं तर हे मानावर उलट टाकतो आणि ते तेवढा उमावर असला सगळ्या स्वाऱ्या म्हणजे ओबीसीतून मागणी बंद करायची नाहीतर याला बदनाम करायला चार बाजूने घ्यायचं हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो त्यांनी सांगितल्याशिवाय इथं काहीच होऊ शकत काल आपण रास्ता रोको केले फक्त देवेंद्र फडणवीसने सगळ्या एसपीला सांगितलं पीआयला आणि एसपीला फोन लावला त्यांनी सांगितलं दोन आदेश करावंच लागणार सगळ्या पोरावर गुन्हे दाखल व्हायला लागले
मराठा देवेंद्र फडणवीस साहेब घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही धर्माग लोक मोडले असते, मराठा तुम्हाला मोडू शकत नाही. तुम्हाला मराठा मोडू शकतो. तुम्ही किती त्या बाबाला तिथं बसून आमच्यावर आरोप करायला लावायला लागले. तुम्ही कोणाकोणाला हाताखाली धरले हे सगळ्यांना माहित. सगळ्यांना माहित. तुम्ही कसा गुलाबराव पाटील संपवण्यासाठी मराठ्याचा असल्यामुळं गिरीश महाजनमध्ये त्यांचा कलगी तुरा लावला. कसं कसं कोणाला गप केलं हे सगळ्याला माहित. तुम्ही पूर्वीच उकरून काढता. तुझ्या सत्तावला झाला का? बाकीच्या हातात सत्ता आल्या तेव्हा तसंच केलं का? तू सत्तेच्या जीव मराठ्यांना मला आणखी एक याचं उदाहरण सांगा. आतापर्यंत 75 वर्षात 5 वर्षात सगळ्या पक्षाचं सरकार कधी आलेलं आहे का? 5 वर्षात सगळ्या पक्षाचं सरकार 75 वर्षात कधीच नाही आलं. बघा मोजून. आपण समजा उदाहरणार्थ राष्ट्रवादीला विरोध केला, राष्ट्रवादी आपली शत्रू झाली. आपण शिवसेनेला विरोध केला, शिवसेना आपली शत्रू झाली. आपण भाजपला विरोध केला, भाजप आपला विरोधक झाला. काँग्रेसला विरोध केला, काँग्रेस आपला विरोधक झाला. मनसेला विरोधात केला, आपण विरोध झालो. मग आपण त्याच्यासाठी दुश्मनी पत्करली. हे सत्तेत सगळे कस काय? मराठ्यांवर लांबचा विचार करायची वेळ आली. एका वर्षात 5 पक्ष सत्तेत आले. आता आपण काय करायचं? राष्ट्रवादीचं शिवसेनेचं पटत नाही, काँग्रेस 3 जण सत्तेत आले आणि आपण मारामाऱ्या कोणासाठी केल्या? शिवसेनेने राष्ट्रवादीसाठी, राष्ट्रवादी शिवसेनेसाठी. मराठ्यांना सावध. दुसऱ्या 2.5 वर्षात भाजप नव्हतं आलं सत्तेत म्हणून म्हणले त्याला बी घ्या. भाजप घेतला. म्हणले काँग्रेस नाही आलं, म्हणले घ्या अशोक चव्हाण. येत राहायचा खेळ. येत आहे. सगळे पक्ष सत्तेत आले. आता मरण आपलं जनतेचं आलं. कोणाचं मरण आलं? मी कुठे सांगायलो का? हे सगळे वरचीवर येत झाले का रात्री आणि आपली जिरायला लागली. आपली जिरायला लागली. धनगराला आवाज उठून द्यानं, मराठ्यांना आवाज उठून द्यानं, बंजारा समाजाला आवाज उठून द्यानं, दलित बांधवांना आवाज उठून द्यानं. ते प्रकाश आंबेडकर साहेब निवार खुराडे मायावरीत म्हणून जमत आहे. कोणाला जोडून द्यानं, जाती जातीत मुसलमानाला जमून द्यानं. मतदान तर पाहिजे. इतका कावा फिरणारा माणूस तुला मी नाही संपू शकत, मी निष्ठा नाही सोडू शकत. यांनी इतके रावे टाकले. हे फक्त आपण अभ्यास करण्यासाठी विषय घातला. आपण काय नाव घेतलेलं पक्षाचे नाही. त्यांनाही ठोकून मोकळा झालेलं मी मागच्या 2.5 वर्षात आणि आता यांना बी ठोकतोय, सोडत नाही. आता सगळ्यात जास्त यांना काय लागलं ते सांगतो. मधल्या काळात मी शिव्या नाही दिल्या सरकारला. ऐकलेत ना तुम्ही? ते म्हणतोय सरकारला शिव्या देतो, काय चूक केली एकदम त्यात आम्हाला कळत नाही. मी पुन्हा पुन्हा तेच मान्य करतो. त्यात पूर्ण माणूस चिडचिड करीत असतो, त्याला काही कळत नाही. पण जर म्हणलं मी तर काय वाईट बोललो? तुम्ही काम करायला पाहिजे होतं हे बोललो मी, नाही केलं म्हणून बोललो. आणि त्यांचं म्हणणं आलं त्याच्या माध्यमातून किंवा म्हणलाय बघा त्याच्या बाई तुकाराम महाराजांचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विषय नाही. ते माफी मागितली, निश्चयाने गेलो, त्यांना ते विषय संपला होता. आता मग पुढे जायची आता गरज नव्हती. पुढे गेला उद्धव ठाकरेंना यांनी शिव्या दिलेल्या असं सांगतो आणि यांनी सरकारला सुद्धा शिव्या दिल्या. म्हणजे तू नेमका मराठ्याचा आहे, कोणाचा आहे? तू मराठ्या कोणी, कोणा कोणी? मी मराठ्या कोणी? मी सरकारला गोडेच लावणार, चूक केला. याचा अर्थ याला देवेंद्र फडणवीसने बसवलाय तिथं पक्क. आणि यांनी याला असं वाटतं हे गाव खेड्यातल्या आणि शहरातल्या ब्राह्मणांच्या आपल्यात वाद म्हणजे वाद झाला पाहिजे. हे स्वप्न नाही तेच. आणि यांचा आपला काही संबंध नाही. ते मी का वापरायला लागला माझ्या आणि माझ्या समाजाच्या विरोधात ओबीसीतून द्यायचं. तुला माहिती आहे का मराठ्यांजवळ किती आडे? गॅजेट घ्या म्हणून सांगतो तुला 5 महिने लागते नुसते गॅजेट घ्यायला, नुसतं घ्यायला. वाचव परत 5 महिने घ्यायला लागून दिवस असतं त्याचं. केवढी फसवणूक आहे समाजाची. हे सगळं देवेंद्र फडणवीस करतो आणि याचा स्वप्न आहे काही झालं तरी हरकत नाही सगळ्या सोयऱ्यांचं करून. आणि मराठ्यांनी आणि मी पणच मांडला आता सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी घेणार, गॅजेटच घ्या.
बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तू कसं नाही घेणार? सातारा संस्थांचं कसं नाही घेणार? देवी देवतांचा लस तुम्हाला मुद्दे सांगतोय, ते घेऊन मला घेतलं नाही. देवस्थानचं घेऊन मला घेतलं नाही. त्याचा जे झालाय पण यांनी घेऊन दिला नाही. मला घेऊ देवेंद्र फडणवीस, तुला खूप पुण्य कमायला आधी आज ते मागल्या माझ्या विरोधात वापरू नको. तू काय गेवड्यातल्या 2 अंबड तालुक्यातल्या 2 गेले, मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी काय पुरावे नारायण राणेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे लोक नेमत केले. मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय, मी काय चूक केली समाजाला आरक्षण दिलं, मी समाजाला निष्ठा घेऊन माझ्या. तुला वाटतं नाही निष्ठा कायची, मी काय कायची, मी 10% कशामुळे घ्यायचं, माझ्या मराठ्याचे मान्य आहे. तू काय वाटून घ्यायला लागला त्याचा जोरावर, या जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस. माझे दुसरे गुन्हे काढणार, 420 वेळा काढणार आणि मला बळी टाकणार आणि तू पोलिसांना मला गोळ्या घालायला लागला. तुला माझा बळी पाहिजे ना, चल मी सागर बंगल्यावर येतो तुला घालायला. तू खा गोळ्या, मला बळी द्यायचा माझ्या मराठ्याला सांगतो एखादा मसा घ्यायचं नाही. मी त्याच्या सागर बंगल्यावर चालू, त्याला माझा बळी पाहिजे ना, तू घे. फक्त माझ्या कुठे गोळ्या पडून देऊ नका. एकदा सगळ्या सोयऱ्यांचा गोळा घेऊन येतो, नाही तर त्याला माझा बळी पाहिजे तर देवेंद्र फडणवीसला बळी देतो. तू दुसरं काय काढलं या राज्यात? हे जरी छेड काढले तक्रार माझ्यावर असली, मग मी तुला त्रास दिलेला असेल, जोर जबरदस्ती असेल, विनयभंग असेल, छेड असेल, जी काय असेल ते असेल, एक तक्रार जर राज्यात कोणत्या पोलीस स्टेशनला सापडली 30 वर्षापासून आतापर्यंत, आजपर्यंत, आज 25 फेब्रुवारी पर्यंत, तर मी म्हणून ते ऐकल. तुमचं एखाद्याने जर असं केलेलं असेल त्याच्या विरोधात तक्रार असलीच होतो अपराधी. तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात नाही पडू शकत, कोणाचा मित्र मैत्री काढू नाही शकत. तुम्ही बळच जबरदस्ती तुम्ही आरोप लादणार का? जबरदस्ती वैयक्तिक जीवन, तुम्ही कोणाच्या वैयक्तिक जीवनात नाही हात घालू शकत. त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर तुम्ही गदा नाही आणू शकत. समोरून कोणत्याही व्यक्तीविरुद्ध जर तक्रार असली तर तो माध्यमातून टाकण्यापेक्षा मीच तुझ्याकडे येतो. तू घे पाहिजे तुझ्या सागर बंगल्यावर येतो. आता तू साधी सोपी गोष्ट समजतो आणि इथून पाठीमागे ज्यांना तू असे षडयंत्र करून दाबलं त्यांच्यासारखं मला नको समजू. यावेळेस तुला सुप्रा साफ होणार आहे, म्हणून तुला लागायचं काय? तू 10% अंतर लाजितो ते आरक्षण केलेलं, त्याचा षडयंत्र बंद करावं. आता याचा परिणाम तुम्हाला 14 राज्यातले शेतकरी सुद्धा भोगायला लागणार आहे. तुम्हाला आता सोडित नाही कोणी. तुम्ही शेतकऱ्याचे मुर्दे पाडायला निघाला तुमच्या सत्तेसाठी. तुम्हाला मोठ्या जाती संपवायच्या आणि छोट्या छोट्या जाती, मोठ्या जाती संपून छोट्या छोट्या जाती मोठ्या करायच्या. तुम्ही उत्तर प्रदेशात प्रकाश आंबेडकर साहेब येऊन करतात, या आठवले साहेब, देवेंद्र फडणवीस म्हणून जरा पिल्लाच्या नादी लागला असतो, लागलास. मी समाजापासून हटावं म्हणून मी नाही ऐकणार. काढा त्याचं तुला मॅटर. देवेंद्र फडणवीस पलटी जर तुझ्यावर पलटली, बामने कावा संपला, तो बी संपला, भाजप संपला. संपू नको. मी भाजप संपायला नाही आलो, मला काय पक्षात देणं गेलं नाही. मला माझ्या मराठ्यांसाठी सगळ्या सारी अंमलबजावणी पाहिजे. ठीक आहे, माझा विषय संपला. मी ना राजकारणात येणार ना बाजूला कुठं काय. आता मराठा पक्षाच्या विरोधात झालाय, पक्षाच्या विरोधात. मग आता धाक भरायचं कोणावर? कोणावरच नाही. नेत्याला सांगावं तर चालतं, नेत्याचं ऐका ना. मराठ्याच्या आमदाराला म्हणावं
आहेत मराठीचे. मंत्र्या जर म्हणा चौथी टोळी, एक टोळी जाऊन आली कोल्हापूरला, बहुतेक चंद्रकांत पाटलाकडे गेली असं. ते उद्रावाने मिशा वाढायला घेऊन गेलत. अंबड मधले समन्वयक दुकानं बंद पडलेले, हे उंदर सक्रिय झाले, आता शेपट तुटलेले. थोडे मराठ्यांना याचं नाव कळायला लागले, तुम्हाला ठेचलंच म्हणायचं मराठीने. हे घेऊन गेलाय अंबड तालुक्यातले 4 आणि गेवरा तालुक्यातला 1 कोल्हापूर वारी करून आणलंय. त्याला इथं 20 तारखेला निर्णय झाला, त्या दिवशी शहागडचे वडील बोर्ड लावायचे होते एकनाथ शिंदे साहेबांचे. इतके पैसे समाज धर्माला बाजू सरकत, मी 1 मिनिटात बाजू सरकतो. मला काय हवं नाही कशाची, ना मला आमदार व्हायचं ना मंत्री व्हायचं. याला शिवाय दिलेल्या सगळ्यात जास्त लागल्यात त्या दिवशी, आणि 10% घ्यायना या दोन्हीचा दात धरलाय त्यांनी माझा. याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब जवळचे मराठ्यांचे समन्वयक आहेत काय, याच्यात काय आमदार आहेत शिंदे साहेबांचे सुद्धा. याच्यात देवेंद्र फडणवीसचे 2-3 आमदार आहेत. हे त्याचे पुढे दाखल करतात, आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण पुरवलं त्याला पैशापासून सगळं. आणि तो आरोप करतो नसता देवेंद्र फडणवीस जर म्हणला ना मुंबईत पान घालू शकत नाही, पान बी हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीस घरातल्याला डाव आहे. बहुजन ओबीसी आणि मराठा संपला पाहिजे हे पहिल्यापासूनच्या जे डाव आहेत. नसता माझा ऐका, नसता तुम्हाला मध्ये टाकी, हे प्रत्येकाला धमकी. मला मध्ये टाकायला त्याजवळ काहीच नाही. पुन्हा सांगतो मराठ्याला, ते 420 म्हणजे काय, मी काय कोणाचे पैसे आणून बुडलेले नाही. 420चा गुन्हा दाखल केला ते, त्याच्या आधी पुढचं सांगतो काय झालेलं ते पैसे आलेला तोटा त्यात 3 जण होते, त्यांनी वाटून घेतलेला तोटा. आपल्या आपल्या वाट्याला आपले आपले हिस्से पडलेले, त्याच्यामुळे त्याच्यात मला परत नाव आले. ती हिस्सा दुसऱ्या रे, मी इकडे तिसऱ्याच्यात पैसे भरतो याचे, तरी म्हणणार त्याच्यात बी असलं तरी काय मोठं नाही. छत्रपतीसाठी गुन्हा आहे, त्यात तोटा आला, त्यात पैसेच नाही आले, मी काय करू, माझं काही नाही. तू काय गुतवणार मला देवेंद्र फडणवीस, त्याच्या माध्यमातून उकरून घ्यायला लागलास. माझ्यावरती कसलाच आरोप नाही, कसलीच तक्रार नाही, आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. हे सगळा करता करी होतात तुम्ही, आणि तू ही जिरवायची. तुला माझा बळी पाहिजे ना, पाहिजे ना. इथं उपोषण करणं मरण्यापेक्षा मी कोणाच्याच वाहनात बसणार. मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो. मध्ये जर नेलो मी मध्ये अन्न घेणार नाही, असंच उपोषण करत जाणार. त्याच्यात दारात माल नेऊन टाका. त्याला बळी पाहिजे माझा, पण एक तर आता मला माघारी आणा. एका शब्दात धरून बोलत जाऊ नका, मला पुढं काय सांगायचं बघत जा. मी तुम्हाला फक्त खवळतो, पण वाईट काम काहीच करीत. खवळतो तुम्हाला, पण तुमचीच माया करतो. तरी यांनी माझ्या जवळचे फोडायला सुद्धा चालू केले. काल एक इनोवा गाडी आली होती, तिथे वडाच्या पलीकडे थांबली. त्याला माहित होतं इकडे CCTV. त्याने इकडे येऊन सांगितलंय, त्यांचा साक्षीदार आहे, नाव घेऊन सांगतो. फडणवीसचे चाल सुरू झाली. आणि मराठा समाज राज्यातला जर मला फोन करत असला, माझं आंदोलन होत तर नाविलाज आहे. फक्त हे सगळ्या सारे जांभळ होत तर तुमच्याशी बोलणार नाही. त्याच्यानंतर रात्रंदिवस बोलणार. मी एकच फोकस केलाय, मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळून देऊस तर समाजावर आणि आजूबाजूच्या विश्वास ठेवायचा. आता आजूबाजूच्यानी कसं वागायचं तरी ठरवायचं. ते सरकार कोण काही त्यातले बोलायला लागले, डायलॉग बंद झाले. तो का करा, जर डायलॉग बंद होण्यात काही होतो नाही समाजावर. तू कोण त्यांची बाजू उडीत, तुला फोन आलेत का त्यांचे सांगा ना. तिकडेच हिंडतो, तुला येळ मिळाला तर येतो. 2-4 जण जवळपास लांब गेला जमा. क्लासेसवाले सांगत येते, तुम्ही ऐकत नाही. क्लासेसवाले काय सांगत तुला माहिती आहे? तुला काही माहित नाही, कशाला डोकं. तुम्ही आणखीन दिशा द्या. तुम्ही सरकारचे निरोप माझ्याकडे घेऊन येत होते, आणि मी तुम्हाला लाथाने ठोकीत होते. आपल्यापेक्षा पैसा पद चलतच नाही, चलतच नाहीत. माय बापा चलून बी जाणार नाही आयुष्यभर. तुम्ही जर मी तुमच्या ऐकायला म्हणून त्यांच्याकडून व्हायला गेले, तुमच्या सुद्धा पहिल्या आंदोलन सुरू झाल्यापासूनच्या सगळ्या रेकॉर्डिंग काढायला लागेल. कारण तुमचं काय हो, त्यावेळी मटणात अंडे चुरगळून खाऊ का? तुला कोणी सांगितलं मटण तिखट झाल्यावर अंडे चुरगळून खाल्ल्यावर तिखट होत नाही म्हणून? तुला कोणी सांगितलं रे?
आता मी ज्या घरी रोज राहतो, आता ते भाकर नाही खायला देणार तर काय देणार मला सांग महिन्यापासून. आणि तुमच्या ज्यावर तुम्ही 13 तारीख दिली मार्च, एका रात्री देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यात ऍडव्होकेट जनरल सराफसाहेब कोर्टात उभा राहिले आणि काल निर्णय झाला. ठोकणार का? न्यायालयाने कायद्यासारखा न्याय करावा तो आम्हाला मान्य. तुमचा शब्द आम्ही ऐकला. आम्ही गोळ्या औषध घेतले आणि सलाईन घेतले. मग एका रात्री त्याच न्यायालयानं 13 तारीख दिली होती. डबल एका रात्रीत तारीख बदलली कसं काय? आणि याचिका करता साधारण साधा याचिका करते सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. त्याला सेपरेट याचिका करावं लागतं. सरकारनं त्याला पुढे घातलं त्या हेगड्याला आणि त्याच्या हातून सरकारनं याचिका आणि सुनावणी घेतली. किंवा अन्याय नाही का मराठा? आम्हाला न्याय देणार नसलं तर आम्ही कोणाकडे जायचं? सरकार आम्हाला न्याय नाही देत आम्ही जायचं कोणाकडे? काय वाईट मागण्या केल्या? सरकारला अधिकार नसून 56 आमदार रात्रीच येत बसले. सगळ्यांनी मिळून ठरवलं. ऍडव्होकेट जनरलला विषय मांडला सरकारच्या वतीनं आणि 13 मार्चला होणारी तारीख 23 तारखेला झाली. कसा न्याय मिळणार मराठ्याला? याच्या पुढचं सांगतो. 10% आरक्षण पहिले 13% आरक्षण देवेंद्र फडणवीस होता पाहिजे म्हणाल पाहिजे. आणि आता माझ्यावर खोटे नाटे आरोप करणार. जबरदस्तीनं माझ्या नैत्य अंगावर घालणार. आमच्या विरुद्ध एकही राज्यात तक्रार नाही. एकही सिंगल इथे या माऊलीला त्रास देऊन कोणी घे. पाला खायचा झाला, मीडियाला बोलायचा झाला की कोणलाच जवळ माझ्या विरुद्ध बोलायचं तर फडणवीस त्याला बोलायला लावणार आहे. आणि एक दिवस त्याच्यावर असा येणार त्याला एकट्याला घराकडे काढून देणार. मी आज तुम्हाला जेवढे त्याचे उदाहरण सांगितले हे मी फक्त माणुसकी म्हणून सांगितले. त्याच्यावर त्या नेत्यांना ते आता स्पष्टीकरण द्यायला लागणार आहे. त्याला दम निघत नाही. त्यांनी स्पष्टीकरण दिलं तरी मला काही हरकत नाही. मी माणूस म्हणून तुमच्यासाठी बोललोय. त्याचं मी किती ऐकायचं करतोय. माझा मायबाप समाजाचे पेरे मोठे झाले पाहिजे म्हणून ओबीसीतून आरक्षण मागतोय. याच्यासाठी त्यांनी माझ्यावर षडयंत्र रचलं. तुम्हाला माझा मराठ्यांना प्रश्न आहे. 20 तारखेच्या अगोदर का रचले नाही? 20च्या अगोदर काय चुका केल्या नाहीत का? आताच माझ्याला चुकायला झाल्यात. याला मी समाजाच्या बाजूने नकोय. याला माहिती पूर्ण खरं बोलतोय. हे जर समाजाच्या बाजूने उभं राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुढे